डॉक्टर पी.बी. पाटील सोशल फोरम, नवभारत शिक्षण मंडळ आणि शांतिनिकेतन लोकविद्यापीठ यांच्या वतीने आजचा हा सोहळा आपण इथे आयोजित केलेला आहे। या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत ज्येष्ठ व्याख्याते माननीय श्री वसंत हंकारे सर, ज्यांचं कार्यक्रमस्थळी आगमन झालेलं आहे। प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील सोशल फोरम, नवभारत शिक्षण मंडळ। अगदी 2च मिनिटात व्यासपीठावर त्यांचं आगमन होतंय। टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करणार आहोत। मागील सर्व आजच्या या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। खरं तर व्याख्याते असतात, त्यांना ज्येष्ठ असं संबोधलं जातं, पण सरांना गुगल केल्यानंतर युवा व्याख्याते असं दिसतं आणि कथाकार, कीर्तनकार हे ऐकलेले आहेत। मात्र समाज परिवर्तनकार हे अत्यंत वेगळं आभूषण घेऊन सर मिरवतात। तर टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत। मी विनंती करेन संस्थेचे संचालक माननीय गौतम भाऊ पाटील, उपसंचालक माननीय बी.आर. थोरात सर, उपसंचालक माननीय डी.एस. माने सर, मुख्याध्यापिका कन्याशाळा माननीय डॉक्टर सौ समिता पाटील आणि इंचार्ज शांतिनिकेतन कॉम्प्युटर अकॅडमी माननीय डॉक्टर सौ पुष्पलता पाटील, आपण सर्वांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हावं। माननीय बी.आर. थोरात सर आणि गौतम भाऊ पाटील यांनाही विनंती। सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं अशी विनंती करते आणि आपणा सर्वांचं सुद्धा आजच्या या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम। ज्यांच्या स्मिताने हास्य फुलावे, ज्यांच्या शब्दांनी मन प्रफुल्लित व्हावी, ज्यांच्या बोलण्यातून इतरांचं भविष्य उजळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावा आणि प्रेम आणि विवेक या दोन्ही बाबी इतरांमध्ये खुलवण्याचा ज्यांचा सातत्याने प्रयत्न होता, अशा म्हणजे आपल्या मातृतुल्य माई। आणि आज कैलासवासी प्राचार्या सौ सरोजताई पाटील अर्थात आपल्या सर्वांच्या माई यांचा 12वा स्मृती दिन आहे। मान्यवरांना विनंती की आपण या मातृतुल्य माऊलीचं प्रतिमापूजन करून आजच्या या सोहळ्याची सुरुवात करावी। सहज निर्व्याज हास्य पिकवणाऱ्या, लोकांना कार्यप्रवण करणाऱ्या शब्दांचाच उपयोग करणाऱ्या, हो जमेल तुला, सहज जमेल इतक्या सहजपणे सतत प्रोत्साहन देणाऱ्या आणि एक ना अनेक प्रकारांनी समोरच्याचं आयुष्य प्रेरणेने आणि आनंदाने भरून टाकणाऱ्या अशा माई। मला वाटतं या सभा मंडपात असणाऱ्या प्रत्येकालाच त्यांचा सहवास लाभलेला आहे। यानंतर स्वागत आणि प्रमुख अतिथींचा परिचय करून देण्यासाठी येत आहेत डॉक्टर सौ पुष्पलता पाटील, इंचार्ज शांतिनिकेतन कॉम्प्युटर अकॅडमी। नवभारत शिक्षण मंडळाच्या संस्थापक संचालिका, वात्सल्यमूर्ती, त्यागमूर्ती, कैलासवासी प्राचार्य सौ सरोजताई पाटील अर्थात आपल्या सर्वांच्या माई ह्यांच्या 12व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित माता पालक मेळावा व माई पुरस्कार प्रदान सोहळ्याचे सन्माननीय अतिथी, आजचे सत्कारमूर्ती आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर तसेच सर्व निमंत्रित ह्यांचे सर्वांचे मी स्वागत करते व इथून पुढे मी आपले जे अतिथी आहेत आदरणीय श्री वसंत बाबूराव हंकारे ह्यांचे अल्पशा परिचय सांगते। कार्यक्रमामध्ये आपल्या नवचैतन्य निर्माण करणारे आदरणीय श्री वसंत बाबूराव हंकारे तरुणाईला आकर्षित करणारे युवा व्याख्याते म्हणून ते प्रसिद्ध आहेत। समाजामध्ये आनंदी जीवनाचे सार सांगणारे साधक असेही त्यांना म्हणता येईल। बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन भरतनाट्यम ही पदवी त्यांनी नालंदा नृत्य महाविद्यालय
मुंबई विद्यापीठासारख्या प्रख्यात विद्यापीठातून प्राप्त केलेली आहे. प्रख्यात अभिनेते कमल हसन यांचे गुरु पंडित बद्रीप्रसाद कुलकर्णी तसेच नालंदा नृत्य कला महाविद्यालयाचे फाउंडर पद्मभूषण डॉक्टर कनक रेले अशा विद्वान व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल केली आहे. चला जगूया आनंदाने. युवाशक्ती, राष्ट्रशक्ती, संघर्षातून यशाकडे, यशाच्या उंबरठ्यावर, माता भगिनींसाठी स्त्री व विश्वशक्ती अशा विविध विषयांवर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर 5000हून अधिक व्याख्यानाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे ते एक समाज प्रबोधनकार म्हणून परिचित आहेत. आनंददायी, आत्मविश्वास, योद्धा अशा 10पेक्षा अधिक पुस्तकांचे त्यांनी लेखन केलेलं आहे व ते लेखक आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या यशदा आणि रामेती यासारख्या प्रशिक्षण संस्थेमध्ये अधिकाऱ्यांना देखील तणावमुक्त आनंदी जीवनाचे प्रशिक्षण त्यांनी दिलेली आहे व बरेचसे त्यांना विविध पुरस्कारांचे ते मानकरीही आहेत. छत्रपती पुरस्कार, आंबेडकर रत्न पुरस्कार, धर्मवीर संभाजी महाराज छावा पुरस्कार, राष्ट्रभूषण पुरस्कार अशा विविध पुरस्काराचे ते मानकरी आहेत. आपल्या नावाप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य बहरून व मोहरून टाकणारे माननीय वसंत बाबूराव हंकारे यांच्या कार्याचा हा अल्पशा परिचय मी सांगून इथं थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आणि यानंतर प्रथेप्रमाणे प्रमुख अतिथींचा स्वागतपर सत्कार इथे संपन्न होतोय. नवभारत शिक्षण मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री शिवाजी पाटील सर यांना मी विनंती करेन की आपण आजचे प्रमुख अतिथी माननीय श्री वसंत हंकारे यांचा स्वागतपर सत्कार करावा. जोरदार टाळ्यांनी आपण आजच्या अतिथींचं स्वागत करूया. आणि यानंतर अर्थातच आपण ज्यांना ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक आहोत. मी सुरुवातीलाच सर असं म्हटलं की डायनॅमिक हा शब्द जो असतो तो फार कमी लोकांना लागू होतो. अत्यंत कलरफुल आणि अत्यंत डायनॅमिक असं व्यक्तिमत्व आहे. आणि युवा व्याख्याते हे आभूषण सर घेतात आणि समाज परिवर्तनकार, आनंदी जीवनाचे साधक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर लाईफ कोच असं तुम्हाला म्हटलं जातं. याचं मला खरंच विशेष कौतुक वाटतं. आपले यूट्यूबला अनेक व्हिडिओज आम्ही वारंवार बघितलेले आहेत आणि तुम्हाला असं का म्हटलं जातं हे तुमच्या बोलण्यातून लगेचच लक्षात येतं. तर जोरदार टाळ्यांनी आपण पुन्हा एकदा स्वागत करूया माननीय श्री वसंत हंकारे यांचं. आणि सरांना विनंती की आपण बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकवणारी, कल्याणच्या मुल्ला अहमेद सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई,
कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमे ना होणे आम्ही विष्णुदास, मौमे ना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासची लंगोटी, नाटाळाचे माती हनुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. माझ्या माईचा हा पुरस्कार आहे. लक्षात घ्या, ज्या माईनं आपलं अखंड आयुष्य आपल्या लेकरांना, फक्त 1-2 लेकरं नाहीत तर अखंड या महाराष्ट्राची लेकरं जिनं जपली आणि आईचं प्रेम ज्या लेकरांना दिलं त्या माईचा आज हा पुरस्कार सोहळा आहे. आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या नजरेतून हे व्याख्यान नाही. लक्षात घ्या, आपल्या नजरेतून हे व्याख्यान आहे. हजारो मातांनो आज माझ्या समोर उभा आहे. सांगणं काळाची गरज आहे, अंतरंगाला थोडीशी आग लावणं काळाची गरज आहे. म्हणून आज तुमच्या समोर मी माते सांगतोय. हे मोहंत व्याख्यान नाही, कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली. विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले. पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्यामधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी मातानो या राष्ट्रामध्ये झाली. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली माझ्या मातानो. पण आज ही कुठं तर माणुसकी मात्र हरवत चालली. माणुसकी हरवत चालली. 4 वर्षाच्या लेकीवर आज ही अत्याचार होतो. 17-18 वर्षाचं पोरग हातामध्ये दारूचा ग्लास घेतं, हत्तीसारख्या बापाच्या तोंडावर थुंकतं. आज हे शंडासारखे आम्ही बघत उभं राहतो. एखादा हरामखोर माझ्या लेकीला कोयत्यानं तोडत असतो आणि नामर्दासारखे आज आमची लेकरं रस्त्यावरती बघत उभी राहतात. का? कारण आमच्या मधला माणूस कुठं तर हरवत चालला. आणि आज म्हणून तुमच्या काळजावरती ही माणुसकी पेरण्यासाठी मी उभा आहे बघ. माते, फक्त आजचं हे व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. येणाऱ्या 1 तासामध्ये तो बदल झाला पाहिजे, यासाठी मी उभा आहे. कारण का? आम्ही विसरलो, आमची लेकरं विसरली. ही माती कोणाची? तर ही माती आहे माझ्या छत्रपती शिवाजी राजाची, ही माती आहे माझ्या बुद्धांची, ही माती आहे माझ्या महावीरांची. कोण छत्रपती शिवाजी राजा? काळजामध्ये पेरणं काळाची गरज आहे. कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच. ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. ती माझ्या राजाची माती. मग इथं आज अन्याय आणि अत्याचार का? कारण कुठे तर माणुसकी हरवत चाललेली आहे. म्हणून आज कृतज्ञता काय असते? अरे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी आयुष्य झिजवलं, त्या लोकांच्यासाठी नेमकं आम्ही काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात. लक्षात घ्या, या परिवर्तनाच्या सुरुवातीला मुखातून नाव आलं होतं छत्रपती शिवाजी राजांचं. किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत या महामानवांची नावं माझ्या मुखातून आली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. मातांनो, जय जयकार झाला, बेंबीच्या देठापासून झाला नाही. आणि इथंच खऱ्या अर्थानं आमच्या मधला माणूस आम्हाला कळतो, आमची कृतज्ञता आम्हाला कळते. ज्या ज्या वेळेला आईचं नाव आमच्या कानावरती येईल, ज्या ज्या वेळेला आमच्या बापाचं नाव आमच्या कानावरती येईल, ज्या ज्या वेळेला या महापुरुषांची नावं आमच्या कानावरती येतील, अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, अशा या दिव्य व्यक्तिमत्वांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही. लक्षात घ्या, अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत. आणि मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? अंतरंगापासून झाला पाहिजे. भगवंताने एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, चेहऱ्यावरती तेज पाहिजे. माझ्या माईच्या चेहऱ्याकडे एकदा बघायचं, माझ्या माईच्या चेहऱ्याकडे बघायचं, असं तेज चेहऱ्यावरती पाहिजे आणि असा जय जयकार झाला पाहिजे. या शाळेच्या भिंती पुन्हा एकदा गहिवरून आल्या पाहिजेत. मातानो,
लेकराचा हात पकडून आम्ही त्याला शाळेत सोडतो, तुला डॉक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, तुला वकील व्हायचंय. या शाळेच्या 4 भिंती आम्हाला डॉक्टर देतात, इंजिनियर देतात, वकील देतात, उद्योजक देतात. पण सगळ्यात अगोदर आमच्या मोठ्या साहेबांनी या संस्थेची स्थापना फक्त डॉक्टर, इंजिनियर आणि वकील तयार करण्यासाठी केली नाही. लक्षात घ्या. तर या शाळेच्या 4 भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या. माणसाची निर्मिती या शाळेच्या 4 भिंतीमध्ये होत असते. आणि तो माणूस आणि त्या भिंती आज आनंदाने गहिवरून उठल्या पाहिजेत. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करा, खांद्याजवळ ठेवा, पाठीचा कानात ताट ठेवायचा, एकदम चेहऱ्यावर तेज पाहिजे. आवाज सोड रे. 2 पॉइंट इक्विलायझर टाक, 2 पॉइंट टाक इक्विलायझर. हॅलो. हा बरोबर. चला, पाठीमागं काही साखरपुड्याला आलाय माझ्या का आता देताय वाजवून सगळ्यांनी. अजून काय लोकांना काय वाटतं माहितीये का, मी एकटीनं जय नाही म्हणलं या गर्दीत, ह्याला कुठं काय कळतंय. आईची शपथ घेऊन सांगतो, आपल्या जिभेवर वाच्या सिद्धी आल्या. चुकून एखाद्याला जर शाप दिला, 100% शाप लागतो. बुधवारचा भर 11 वाजता दिलेला शाप काळ्या दगडावरची रेग आहे. जो कोणी बेंबीच्या देठापासून जय म्हणणार नाही, उद्याचा दिवस ते काही बघत नाही. भिंतीवर 4x6 मध्ये हार घालून शायनिंग कुणीलाही मारायचं नाही. लहान लेकरं सोडून जोरातच जय करायचा. कॅमेरा तिकडे फिरव जरा, माझ्या माता सांगलीच्या जय कशा म्हणतात जरा बघू दे. हा चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मोठे, एकदम फर्स्ट क्लास. आता बघा, तेव्हा ती शेजारी ताई सांगायला लागली, घे ग बाई हातवर, कुठनं आणलंय भाऊनं पकडून. हा चला जोरात. हा, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. आता बघा एकमेकीकडे बघा, बघा चेहरा बघा, कसा चेहऱ्यावर तेज आलं. एवढी वर्ष 150 टन फेरीन लावली थापली, काय उपयोग झाला का. नुसतं लावताय फेरीन लावली, नवऱ्याला म्हणताय अहो कशी दिसते हो. त्यानं जर खरं सांगितलं तर 1 महिना त्याला जे गिळायला घालायची नाहीस. म्हणून ते नुसतं गाडा आपलं ढकलताय, तुझ्यासारखे कोण नाही, तुझ्यासारखे कोण नाही. आणि तो आपली फुगली टाण करून माझ्यासारखे कोण नाही, माझ्यासारखे कोण नाही. आलं का लक्षात. त्यामुळं आता बघा, राष्ट्राचं नाव नुसतं चेहऱ्यावरती आलं, तेज कसं आलं मातानं. आता आज सगळ्यात पहिला नियम, आज असंच घरात जायचं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. नवऱ्याला सांगून काय आलंय मला माहिती आहे. अहो बरोबर 10ला सुरू होतं, 11ला संपतं, 12ला येते. आता वाजले 11, 11:30, माझं इंजन पेटलं की 3 तास मी सोडत नसतो. त्यामुळं बोंबाला टाइम टेबल ढसळ. आता नवऱ्याचा फोन येणार, अजून कशी ना, अजून कशी ना. फोन त्याचा आला, त्याच्या फोनकडे आज बघायचं नाही अजिबात. आला फोन कटच करून टाकायचा, टेन्शन घ्यायचं नाही. आणि घरी जाताना सुद्धा उड्या मारतच जायचं. पुढं नवरा आला, त्याला म्हणायचा चाल बाजूट, हवा आणे दे म्हणायचं, जरा चाल हवा आणे दे. आणि असं डुलत डुलत जायचं. काय नवरं लय वांड आहेत, बाजू हट म्हणल्यावर बाजूला हटत नाहीत. मग तायडे तू काय करायचं, तुझा बंधू आलेला आहे बघ, तुला आजच सांगतो, बाजूला हटलं नाही. भगवंतानी तुला एवढी लांब केस कशाला दिलेत का, कशाला दिलेत काय, बुचडा बांधून उपालन करायचं आहे नुसतं, त्यात केस सोडायची त्याच्यासमोर. नवऱ्याकडे बघायचं, नाश करायचं, डार्लिंग म्हणायचं आणि कर करून फिरवायची केस. 2 त्याच्या नाकात गेली पाहिजेत, उलटच पडलं पाहिजे ते खाली पडलं की त्याला सोडायचं नाही. लगेच कमरेवर हात ठेवून आत एंट्री करायची. आणि तुझ्या नवऱ्याचं सुरू असतं तेव्हा सासू येणार म्हणजे येणार. सासू पुढं आली की नेहमी सारखं सासूकडं जरा हसतेला पण घे रे, कधी नाही ती मोदळ माझं हसायला लागल्यात माझ्या बहिणी, घे जरा, नवऱ्याला कळू दे हसतंय हे. हा बघ, सासू पुढं आली,
तिला सोडायची नाही. तुमची खोड मला माहिती आहे तायड्यानो. सासूपुढं आल्यावर रोज कसं करता का? पहिलं नाक मोरडता, परत बोट मोडता. आज तसं करायचं नाही. सासू पुढं आली की तिच्याकडे बघायचं आणि असं करायचं, आत्या माक करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी खाली पडली पाहिजे आणि म्हातारी खाली पडली की तिला सोडायची नाही. लय दिवसानं सापडल्या म्हातारी, दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका, आत्या म्वा म्वा म्वा. म्हातारी गडागडा लोळली पाहिजे. तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे, भाऊंच्याकडे शांतिनिकेतनला जाऊन आली ना, अशी कशी करायला लागली. आज पौर्णिमा ही ज्या अंगात आलंय, लगेच केस सोडलेल्या असत्यात, 2 उड्याच मारायच्या, आहा आहा करायचं आणि त्या दोघांना सांगायचं के माझ्या अंगात आलेलं आहे, माझ्या अंगात आलंय, पण कुठलं भूत पिशाचं आलं नाही, तर माझा भाऊ वसंत आला होता आणि आनंदी जीवन कसं जगायचं मला सांगून गेलेलं आहे. त्यामुळं आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही, कोणी कोणावर भांडण करणार नाही. तर प्रत्येकानं जगायचं कसं, तर चला जगूया आनंदाने, आनंदाने जगायचं. हा आनंद मातानं घेऊन जायचा आहे. कारण आमचं आयुष्य निघून जातं आणि नंतर आम्हाला कळतं जगायचे क्षण होते, मला जगताच आलं नाही. या जन्मावर या जगण्यावर शतदा 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 प्रेम करावे. चंचलवारा या जलधारा भिजली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती. लक्षात घ्या, असं आनंदी जीवन जगायचं आहे, व्यक्त व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. अनेक घुसमटे आहेत, त्या घुसमटींना रस्ता करून द्यायचा आहे मातानं. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. नाहीतर आज जगतो उद्या जगतो, आज जगतो उद्या जगतो, जगतो जगतो म्हणत म्हणत आयुष्यातले सगळे क्षण निघून जातात आणि आपण मात्र तसंच राहतो. अगदी त्यातलंच उदाहरण सांगतो. मागच्या महिन्यामध्ये रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. नीट ऐकायचं सगळ्यांनी, अतिशय महत्त्वाचं. रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता मागच्या महिन्यामध्ये. तो कार्यक्रम संपवला आणि लगेच तिथून रातोरात मी नागपूरला गेलो. नागपूरचं व्याख्यान सुरू झालं. दिवसभर नागपूरचं व्याख्यान केलं. एवढं रंगलं, एवढं रंगलं, आनंदानं व्याख्यान संपलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच मुंबईला येणार होतो. अगदी AC फर्स्ट क्लासचं तिकीट बुक होतं. सगळे शिक्षक बांधव मला सोडायला आले. रेल्वे प्लॅटफॉर्मवरती आम्ही गेलो. 7ची ट्रेन होती. आम्ही 6:30लाच पोहोचलो होतो. दुसरी एक ट्रेन तिथं लागलेली होती आणि ती ट्रेन गेली की मग माझी ट्रेन येणार होती आणि मग आम्ही वाट बघत बसलेलो होतो. कधी एकदाची ती ट्रेन निघून जाते, मग माझी ट्रेन येणार, मी मुंबईला पोहोचणार. क्लास 1 अधिकाऱ्यांचं तणावमुक्त आनंदी जीवनाचं प्रशिक्षण मला घ्यायचं होतं. आनंदात आम्ही उभा होतो. 5-50 शिक्षक बांधव मला सोडायला आलेले होते. आनंदाचं सगळं वातावरण होतं. पहिली लागलेली ट्रेन सुटली, मला आनंद झाला. पहिला डबा गेला, दुसरा डबा गेला, तिसरा डबा गेला, शेवटचे 2 डबे राहिले. आनंद झाला. आता ही ट्रेन गेल्यावर माझी ट्रेन लागणार. आनंदाने मी बघत होतो. इतक्यात माझं लक्ष गेलं, ती ट्रेन पकडायला 2 व्यक्ती जोरात पळत येत होत्या. एवढ्या जीव तोडून पळत येत होत्या, एवढ्या जीव तोडून पळत येत होत्या. त्यांना बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं, काय वाटेल ते झालं तर ही ट्रेन त्यांना पकडायची होती. त्या दोघांपैकी एक होतं सडपातळ. त्यानं 4-5 बॅगा अडकवलेल्या होत्या, 2-3 बॅगा हातात धरलेल्या होत्या आणि जीव काढून पळत होतं. आणि दुसरं एक त्याच्याबरोबर होतं, ते चांगलं जाडजोड 150 टनाचा मोधळा होतं. ते पळत होतं. एकदा पोट त्याचं गुडघ्याला लागायचं, एकदा नाकाला लागायचं. ते पण जीव मुठीत घेऊन पळत होतं. त्या दोघांच्याकडे मी बघितलं आणि माझ्या शिक्षक बांधवांना मी म्हणालो, अरे या दोघांची ट्रेन चुकते की नाही बघा. 100% या दोघांची ट्रेन चुकणार. मग शेवटच्या डब्याचा शेवटचा दरवाजा राहिला होता आणि ते जे सडपातळ होतं, ज्यानं 4-5 बॅगा अडकवलेल्या होत्या, त्यानं जी उडी घेतली ती डायरेक्ट ट्रेन मध्येच गेलं. आणि जे दुसरं होतं जाडजूड, ते तिथंच थांबलं. त्यानं एकदा ट्रेनकडे बघितलं, एकदा स्वतःकडे बघितलं, एकदा आमच्याकडे बघितलं आणि लागलं जोर जोरात हसायला. एवढ्या जोरात हसायला लागलं. त्यानं ट्रेनकडे बघितलं म्हणजे साथीदार निघून गेला होता. जाताना सगळ्या पिशव्या घेऊन गेला होता. स्वतःकडे बघतोय म्हणजे ह्याच्या खिशात आता 5 पैसे नाहीत. आमच्याकडे बघतोय म्हणजे आम्ही काय मदत करण्याच्या लायकीचा हाय का, या सगळ्याचा अंदाज त्यानं घेतला आणि लागलं जोरात हसायला. एवढ्या जोरात हसायला लागलं, त्याला बघितलं आणि मी जमिनीवर आलो. म्हणलं माझ्या शिक्षक बांधवांना, खरा आनंदी माणूस हाय. अरे ट्रेन गेली, जाताना साथीदार गेला, सगळ्या पिशव्या घेऊन गेला, स्वतःकडे बघतोय म्हणजे ह्याच्या खिशात 5 पैसे नाहीत, तरी सुद्धा जोर जोरात हसायला लागले. वाह,
आपण फक्त लोकांना आनंदी कसं राहायचं हे शब्दातून सांगतो, पण अनेक अडचणी आल्यानंतर जो आनंदानं जगतो आणि हसतो तो खरा आनंदी माणूस असतो. हा खरा आनंदी माणूस आहे. म्हणलं चला आपण जाऊ आणि त्याला भेटू. पळत पळत त्याच्या जवळ गेलो. म्हणलं नमस्कार, वसंत हंकारे, युवा व्याख्याता, समाज परिवर्तनकार, आनंदी जीवनाचा साधक. साहेब साहेब आपली ट्रेन निघून गेली, आपली साथीदार निघून गेला, तरी सुद्धा आपण पोट धरून हसताय, मध्येच स्वतःकडे बघताय, म्हणजे आपल्या खिशात 5 पैसे नाहीत, एवढी संकट आली तरी सुद्धा तुम्ही पोट धरून हसताय. वाह. त्यानं माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाला, हसू नाही तर काय करू, ती जी गेलं ना ती मला सोडायला आलं होतं. गडबडीत तेच गेलं. ते माझा शिपाई आहे, मी त्याचा साहेब आहे. उद्या मंत्रालयात माझी मीटिंग आहे. माझ्या मीटिंगचं टेन्शन त्याला आलं आणि गडबडीत तेच गेलं. आणि बोंब अशी आहे, आता ही ट्रेन पुण्यापर्यंत थांबत नाही म्हणला. आयुष्य असं झालं. आज जगू उद्या जगू, आज जगू उद्या जगू करत आ. नाही नाही माता नाही. घरातल्या वाटीवर प्रेम केलं सा तुम्ही, हात जोडून सांगू दे मला. हे घरातल्या जरा ट्रिबल शार्प कर रे याचा. घरातल्या वाटीवर माते प्रेम केलंस बघ. त्या वाटीतनं एखादीला भाजी घालून दिलीस तर 17 वेळ तिच्या घराकडे जातेस, माझी वाटी तेवढी दे, माझी वाटी तेवढी दे. ती मैत्रीण पण तुझ्यापेक्षा हुशार. ती कशी म्हणते, मी काय तर करते त्यात घालतीन मग तुला वाटी देते, मोकळी कशी द्यायची. रात्रीच्या 12 वाजता तू उठतीस बघ, माझी वाटी माझी वाटी. नवरा म्हणतोय 2 डझन उद्या आणून देतो, पण झोपू दे, मला सकाळी कामाला जायचं आहे. तू म्हणतेस त्या 2 डझन तर पाहिजेत, पण ती तर मला पाहिजेच पाहिजे, माझ्या आईनं घेऊन दिली. अक्षरशः जगायचं राहून जातं ग मातानो, जगायचं राहून जातं. आणि म्हणून तुम्हाला जगता आलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि म्हणून माते आज तुझ्या समोर मी उभा आहे बघ. हे बघ माते, किती ग त्रास स्वतःला करून घेते, पण आज मी तुला सांगतो बघ माते, आज आलोय ना, माझ्या लेकरांना मी सांगत असतो. काय सांगत असतो, अरे पोरा पळत पळत घरी जा, त्या आईच्या नजरेमध्ये अगोदर नजर घाल. वसंत हंकारे आला फक्त आम्हाला हसवून गेला असंही होता कामा नाही बघ. वसंत हंकारे आला आणि आमचं फक्त मनोरंजन करून गेला असंही होता कामा नाही मातानो. आज तुमच्या लेकरांच्या समोर मी उभा राहत असतो बघ. त्या लेकरांना मी एवढंच सांगत असतो, आज पळत पळत जायचं माझ्या लेकरा, आज पळत पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा. आणि घरात जर पळत पळत गेल्यानंतर दिसल तुला आई, आणि जर घरात जर असल तुझा बाप, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस, ज्याच्या घरामध्ये त्याचा आई बाप आहे आणि तो आई बाप अगदी आनंदामध्ये हसत आहे. जगातलं सगळ्यात श्रीमंत घर ते आहे. म्हणून त्या पोरांना मी सांगत असतो, हे बाळा पळत पळत जा बघ, तुझ्या आईच्या नजरेमध्ये नजर घाल. आणि आज ही तुम्हाला हात जोडून सांगतोय, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आईबापानं आम्हाला जन्म दिला तो आईबाप मात्र आज कुठं तर वेदनेमध्ये सोडू लागला. म्हणून माझ्या लेकरांच्या काळजामध्ये पहिली आग पेरत असतो, पोरा जा पळत पळत त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घाल आणि त्या आईला पहिला प्रश्न विचार, आई आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. ज्या क्षणाला आपल्या आईला आम्ही हा प्रश्न विचारू, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ, हंबरडा फोडल, गळ्यामध्ये पडल, तिच्या वेदनांना रस्ता मिळाल. कारण 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात तुम्हा आम्हाला जन्म देताना, पण ती आईच आमच्या लेकरांना कळेना. त्या आईला लेकरं विचारतात, आई तुला काय कळतं ग? 4 बुक जास्त शिकली, 2
शब्द इंग्लिशमध्ये बोलायला लागली. आणि आईला म्हणतात तुला काय कळतं ग? हात जोडून आज सांगतो, हात जोडून आज सांगतो, हात जोडून आज सांगतो, त्या आईला सगळं काही कळतं बाबा. त्या आईला सगळं काही कळतं. 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो, 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो, 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी उठून ती माऊली आपल्या लेकरासाठी डबा करून देते. ही आईच आमच्या लेकरांना कळाली नाही कळाली. आणि म्हणून मातानो मी सांगतो या लेकरांना पळत पळत आज घरी जा आणि तुझ्या आईला पहिला प्रश्न विचार, आई तुला किती वेदना होत होत्या? ती हातपाय घासत असते, ती टाचा घासत असते, पण समोर उभ्या असलेल्या त्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. ही आई लेकरांना कधी कळणार? मार्कांचा ढीग रचला आमच्या लेकरांनी. आमची लेकरं डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, 7 समुद्रापलीकडे जाऊ लागली. आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला. पण ज्या आईबापानं जन्म दिला त्या आईबापाला मात्र ती लेकरं पायाखाली घेऊ लागली, आईबापाला पोलीस स्टेशनला उभी करू लागली. आणि म्हणून तुला सांगतोय बघ माते, एक वेळ 2 मार्क्स त्या पोराला कमी पडले तर चालतील, पण तुझ्या लेकरामधला हा माणूस जागा झाला पाहिजे. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण असतं बघ. मी त्या पोरांच्या काळजावरती पेरतो मातानो, पेरणार आणि आयुष्यभर पेरणार. इकडे बघ माते, ज्या क्षणाला पोरांनो, ज्या क्षणाला तुमचा जन्म होतो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आहे बघ. ज्या क्षणाला तुमचा जन्म होतो त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा पहिला मुका जर कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे बाबा. त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं जर तुझ्या जवळ कोण उड्या मारत आला असाल आणि या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असाल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप जोपर्यंत आम्हाला कळणार नाही ना तोपर्यंत आम्ही आनंदी जीवन कधीच जगू शकणार नाही. ही माई जोपर्यंत आम्हाला कळणार नाही, घराघरामध्ये जी माई आहे ती माई जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तोपर्यंत आम्ही आनंदी जीवन कधीच जगू शकत नाही. आम्ही अनेक डॉक्टर घडवले, आम्ही अनेक इंजिनियर घडवले, आम्ही अनेक वकील घडवले, पण आज ही आमच्या लेकीवर अत्याचार होतो. आज ही आमची पोरं हातामध्ये दारूचा ग्लास घेतात का? कशासाठी? आणि म्हणून हात जोडून सांगतोय, आमच्या मोठ्या साहेबांनी या संस्थेची सुरुवात केली बघ. आज अखंड महाराष्ट्र नाही तर देशभर माझ्या या शांतिनिकेतनचं नाव आहे. कारण आज कुठं तर पालकांना वाटतं तिथं पोरग डॉक्टर होईल, इंजिनियर होईल यात शंका नाही, पण इथं पोरग आमच्या भाऊंच्या मार्गदर्शनाखाली नक्की एक माणूस होईल, आमच्या आईच्या मार्गदर्शनाखाली नक्की एक माणूस होईल. कुठं तर माणुसकीची ज्योत विझत चाललेली आहे बघ. आणि आज हा वसंत अंकारे अखंड महाराष्ट्र नाही तर भारतभर बघ तलवारी सारखा गाजतो. कारण याची सुरुवात सुद्धा इथंच झाली बघ. 20 वर्षापूर्वी भरतनाट्यमचं नृत्य मी इथं केलं होतं. त्यावेळेला आमचे मोठे साहेब इथं उभे होते. माझ्या डोक्यावरती त्यांचा हात पडला बघ. पोरा एवढी दुर्मिळ कला कशी र जपलीस तू, कशी र जपलीस तू. आज त्या आशीर्वादाचा हा वटवृक्ष तयार झालाय बघ. आणि म्हणून तुला सांगतो माते, बघ तुला व्यक्त होता आलं पाहिजे, तुला मुक्त होता आलं पाहिजे. आज माझ्या माईचा हा पुरस्कार सोहळा आहे ना ग. बघ खांद्यावरची प्रचंड मोठी जिम्मेदारी आहे बघ. फक्त 1-2 ज्या लेकरांना आम्ही जन्म दिला त्यांचं हे बघ, त्यांचं पालन पोषण कोणी करतं ग. पण हजारो लेकरांना आपल्या कवेमध्ये घेऊन त्यांची आई होणं लक्षात घ्या, प्रचंड मोठं अवघड काम आहे. आणि म्हणून तुला सांगतोय पोरांना मी दुसऱ्यांदा सांगत असतो, माझ्या लेकरानं पळत पळत जायचं आणि त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. दुसरा प्रश्न विचारायचा. कोणता प्रश्न? आणि तो प्रश्न का विचारायचा त्या आईला याचंही कारण तुम्हाला सांगतो. हे बघ 25 वर्षापूर्वी त्या माऊलीच्या मस्तकी अक्षदा पडल्या. 25 माझ्या समोरून कोणी पाठवू नको जरा प्लीज. आता बंद करीतलं तिकडे जायचं, समोरून पाठवू नको अजिबात. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं आणि ज्या क्षणाला त्या माऊलीच्या मस्तकी अक्षदा पडल्या त्या क्षणाला, एका क्षणात कशाचाही विचार न करता एका पायावर तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, तिनं तिच्या आईला सोडून दिलं, तिनं तिच्या भावाला सोडून दिलं
एक ज्या घरामध्ये लहानपणीच्या आठवणी तुडुंब भरलेल्या होत्या त्या घराला एका क्षणात तिनं सोडून दिलं आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या नवऱ्याचा हात धरून तिच्या सासरी आली आणि सासरी आल्यानंतर एखादंच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली आणि ज्या क्षणाला तुमचा आमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव साला आई आहे. त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत जायचं, आज पळत पळत जायचं. घरात असलं आई तर त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा, आई आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. एवढं समजावून घ्या. मग हा पुरस्कार काय आहे आणि याची उंची काय आहे याची जाणीव तुम्हाला होईल. पुरस्काराची उंची कळणं काळाची गरज आहे. हा माई पुरस्कार आहे आणि ही माय म्हणजे नेमके काय. 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तके अक्षदा पडल्या. 25 वर्षापूर्वी तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ. ती माऊली लेकरांच्या गळ्यात पडत सांगते आपल्या लेकरांना, खराय पोरा खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती. माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. फक्त आईला जाऊन हा प्रश्न विचारायचा, आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि वर्षातून तू आता एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. एवढा प्रश्न फक्त त्या माऊलीला विचारा. गळ्यामध्ये पडेल बघ, हंबरडा फोडेल बघ. तिच्या डोळ्यासमोर तिचा बाप येईल बघ, तिच्या डोळ्यासमोर तिची आई येईल बघ. अक्का 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 करत तिच्या माग माग पळणार, तिच्या अंगा खांद्यावरती खेळणार ते लहान लेकरं. तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. ते तिचं घर, तुडुंब आठवणी ज्या घरामध्ये वाहत आहेत ते घर तिच्या डोळ्यासमोर येईल. हंबरडा फोडल आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणाल, खराय पोरी खराय, पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. पोरी तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत. पोरी तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा मी घेऊन जात होते बघ तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि मी आता वर्षातून काय ग, आता 2-2 वर्षातून एकदा सुद्धा माझ्या माहेरी मी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ आणि कसा तर 1 महिना त्या सासरामध्ये 1 महिना कसा तर काढला बघ. माझ्या सासरी कसा तर मी 1 महिना काढला बघ. आणि 1 महिन्यानंतर तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली बघ. तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून मी रडू लागली बघ. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का हो, मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या भावाची आठवण येते. माझ्या आई बापाला सोडून मी अशी कधी राहिली नाही हो. अहो जाऊ का हो, एकदा माझ्या आई बापाला बघून येते, एकदा भेटून येते, जाऊ का हो. माझ्या डोळ्यातले अश्रून माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटीपुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता, जा तुझ्या आई बापाला भेटून ये, पण लक्षात ठेव, पहिल्यांदा रडतेस, पहिल्यांदा काहीतरी मागतेस म्हणून तुला पाठवतोय बघ. तुला आता सारखं जाता येणार नाही बघ. तुला आयुष्य सगळं माझ्या जवळ आणि इथंच काढायचं आहे बग. आणि सारखं जर तिकडे जायचं असेल तर कायमचीच निघून जा, परत इकडे यायचं नाही बघ, परत इकडे यायचं नाही. पोरी, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, आताच हे वैभव बघू नको. त्यावेळेला एका पत्र्याच्या घरामध्ये आपण राहत होता बघ पोरी. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती.
कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येईल आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडेन, कधी एकदाचा तो बाप माझ्या समोर येईल आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारेन, कधी एकदाची त्या बापाला मी कडकडून मिठी मारेन. अक्का 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 करत माझ्या मागं लागणार ते माझं लहान लेकरू, ते माझा भाऊ कधी एकदाचा माझ्या समोर येईल. गालावरून त्याच्या हात फिरवत 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवेन. पोरी 25 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती बघ. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होते बघ. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं. आणि पोरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पोरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल बघितलं रे बघितलं. अंगणामध्ये बापाचं चप्पल बघितलं रे बघितलं की अंगणातूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं पोरी. माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं. तिन्ही सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती ना ग पोरी, तिन्ही सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होती आणि अंगणातूनच मी घरात शिरत होती. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा 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 उद्या मला हे पाहिजे. आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा. माझा बाप मला जवळ घ्यायचा. माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी अजून, येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ती. अगं पोरी सकाळी शाळेला गेलेस की ग माझ्या लेकरा, जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातेस. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझ्या गालावरून हात फिरवत माझ्या गालावरून हात फिरवत मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. कोणी कोणाचं नसतं बघ. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला परक आणि पोरक वाटतं ग पोरी. सगळं जग आपल्याला परक आणि पोरक वाटतं ग पोरी. सगळं जग आपल्याला परक आणि पोरक वाटतं. माझ्या बापानं मला शिकवलं. माझ्या बापानं मला शिकवलं. माझ्या बापानं माझं लग्न केलं बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते. हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते बघ. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बोरी. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं बोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं बोरी. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग पोरी अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा. माझ्या हातामधल्या पिशव्या घ्यायचा आणि माझा बाप मला हळूच कानात विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी. आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आले की ग आपली, पोर आले की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझी आई माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडं इकडं टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं रे केलं
की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरात चल. लय वाट बघितली ग तुझ्या बापानं आणि मी चल. महिना झालं तुझा बाप नीट जेवत पण नाही की ग पोरी तुझ्या आठवणीत. चल की ग घरात चल. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे. 25 वर्ष उलटून गेली आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पोरी, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा आणि आईचा फोटो दिसतो आणि काळीज माझ चर्र करत पोरी. काळीज माझ चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला अंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं पोरी. किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास काऊचा, असं करत करत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं, जिवंतपणी त्या बापाला या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी. किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ पोरी, लाखो रुपये आहेत तुझ्या बापाकडं आणि माझ्याकडं बघ. आता अखंड पंचक्रोशीला, अखंड पंचक्रोशीला पंचपक्वानाचं मी जेवण घालू शकते पोरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला
तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुक नाही घेणार. पुरी माझ्या गालाचं मुक नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण जोपर्यंत श्वास सुरू आहे आई बापाचा, जोपर्यंत श्वास सुरू आहे आई बापाचा, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत श्वास सुरू आहे आई बापाचा, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला की भिंतीवरचा बाप खाली येऊन आपल्या हातातल्या पिशव्या कधीच घेत नसतो आणि भिंतीवरची आई आपल्या गालाचं मुक घेत कार्ट्या अगोदर पोटाला काहीतर खाऊन घ्या आणि मग जिकडं बोंबलत जायचं तिकडं जा असा आवाज आपल्याला कधीच येत नसतो. म्हणून लेकरांना मी सांगतो, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे बघ पोरा. उद्या डॉक्टर व्हाल, इंजिनियर व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवायला ना आज ही तुमच्याकडे लाखो आणि करोडो रुपये आहेत. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतले, ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा तो तिरुपती आपला गेलेला बाप आपल्याला परत कधीच नाही आणून देऊ शकणार. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपला एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये एकच आपली देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. आणि म्हणूनच हे माझ्या माईच्या या 12व्या स्मृती दिनानिमित्त माई पुरस्कार प्रदान करतोय. संघर्ष आहे एका माऊलीचा. अखंड आयुष्य जिनं झिजवलं, साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्या वादळाला पेलत असताना ही माऊली तेवत राहिली, ही माऊली साहेबांना पेटवत राहिली. आणि त्या सूर्याच्या झळा अंगावर झेलत असताना करपत करपत हे साम्राज्य उभं करत इथल्या हजारो लेकरांची जी माई झाली, तो माईचा हा पुरस्कार सोहळा आहे. लक्षात घ्या, त्या माईचा हा पुरस्कार सोहळा आहे. पुरस्कार घेत असताना खांद्यावरती एक प्रचंड मोठी जिम्मेदारी असते, जबाबदारी असते. आणि म्हणून हात जोडून महाराष्ट्रातल्या लेकरांना सांगतोय, बाबा, व्हॉट एव्हर यू कॅन गेट यू विल गेट इट, बट यू विल नॉट गेट अगेन अँड अगेन. युअर फादर अँड मदर, दिस the two personalities you have to see inside in your heart, in your breath. पण नेमकं हेच कुठं तर कमी पडतं मातानो. म्हणून आज मी उभा होतो. भाऊंचा फोन आला, वसंता तुला खूप त्रास होत असेल तर. नाही नाही नाही, या लेकराची सुरुवात सुद्धा इथूनच झाली आणि याच मातीतून झाली. लक्षात घ्या, हा बाप कळना, ही आई कळना, पोरं IPL ची रना मोजत बसली. साला यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या. आणि आपला आई बाप आपल्यासाठी किती झिजला आणि या रस्त्यावरून आपल्या आई बापानं किती रना काढल्या. पुढच्या वर्षी घेणार आहे तुमच्या लेकरांच्यासाठी. ती लेकरं आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करू लागली, ती लेकरं आई बापाच्या तोंडावर थुंकू लागली. एका कार्ट्यानं फक्त बापानं मोबाईल नाही दिला म्हणून रात्रभर पोरग घरी आलं नाही. रात्रभर घरी आलं नाही, बापानं रात्रभर शोधलं. दुसऱ्या दिवशी शेतात बघतोय तर झाडाला पोरग लटकत होतं. आत्महत्या केली. बापानं पोराला खाली घेतलं आणि त्याच दोरानं तिथंच बापानं आपला जीव दिला. ही पिढी घडवतोय का आम्ही? खूप काही आम्हाला विचार करावा लागेल आणि त्यासाठी आपल्याला आनंदी राहायचं आहे मातानो. त्यासाठी आपल्याला आनंदी राहायचं आहे आणि तो आनंद आज घेऊन जायचा आहे. ही आई आहे, ही माऊली आहे आणि तो पुरस्कार सोहळा आहे. आज मला तुमच्या काळजामध्ये पेरायचं होतं. उगाच तुम्ही नाही आला. इथं बसलेल्या प्रत्येक मातेचं योगदान आहे, बलिदान आहे.
छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला त्यावेळेला माझा राजा नटून तटून बसलेला आहे सिंहासनावरती. आऊ जिजाऊच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. माझं लेकरो आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलेलं आहे. आऊ जिजाऊनं सिंहासन सोडलं. पळत 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 सिंहासनावरून खाली आल्या. माझ्या राजानं पाहिलं, आऊ साहेब काय करतायत, आमच्या दिशेनं येत आहेत. माझा राजा विजेसारखा उठला, धावत धावत सिंहासनाच्या खाली आला. आऊ साहेबांच्या जवळ आला. आऊ साहेबांना मुजरा घातला आणि माझा राजा आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब आपण काय न केलं, हुक्म केला असता तर आम्ही आलो असतो आपल्यापर्यंत. त्यावेळेला माझे आऊ साहेब राजांना मिठीत घेत म्हणते, राजा आज आपण 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलात. जे लेकरू माझ्या मांडीवर खेळत होतं ते लेकरू आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलं. आज आपण राजा झालात, आमचा सुद्धा आपण राजा आहात. आणि या राजाकडे एका आईचं एक मागणं आहे, राज मागू का, राज मागू का. त्यावेळेला ती माऊली त्यावेळेला ती माऊली राजाला म्हणते, राज मागणं मागू का. राजा आऊ जिजाऊंच्या गळ्यात पडला. माझा राजा म्हणतो, आऊ साहेब हे काय बोलताय आऊ साहेब, आपण आहात म्हणून हा राजा आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलाय. हुकुम करा आऊ साहेब, काय हवं. त्यावेळेला ती माऊली राजांना म्हणते, राज एकच मागणं आहे, पुढचा जन्म सुद्धा राजा आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज त्यावेळेला राजा माझा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊसाहेब, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊसाहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. हा साहेबांच्या नंतर आऊसाहेबांच्या नंतर समर्थपणे याची सगळी जिम्मेदारी या खांद्यावर झेलणारी भाऊंच्या पासून ही सगळी लेकरं आज समर्थपणे आहेत. आणि त्या एका कुटुंबाचा आपण सदस्य आहोत आणि त्या कुटुंबाचा आपल्यावरती आशीर्वाद आहे. आणि त्या माईच्या पुरस्कार सोहळ्यानिमित्त सर साला या लेकराला बोलायला मिळत असेल, धन्य झालो आज, धन्य झालो. लक्षात घ्या, धन्य झालो. आपल्या आशीर्वादानेच या जिभेवरती वाचासिद्धी आली मातानं. हा 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 महाराष्ट्रच नाही आता देशभर, केरळ असो, दिल्ली असो, कलकत्ता असो, एनी लँग्वेज, इन हिंदी, इन इंग्लिश, कुठलीही लँग्वेज असो, ट्रान्सलेटर उभं करतात. पण वसंत हांकरे तुम्हाला ऐकायचं आहे, आशीर्वाद आला मातानो, आशीर्वाद आला आपल्यामुळं. आणि म्हणून माझी प्रत्येक माता आनंदी राहिली पाहिजे, आनंदातच घरी जायचं. आनंद कधी म्हणाला का तुम्ही? नाही म्हणाला. कधी आनंदानं जगला का? नाही जगला. आजपासून आनंदानं जगायचं, रोजच्या रोज व्यायाम करायचा, मस्त टनाटन राहायचं. दोन्ही हाताकडे बघा, अगोदर दोन्ही तळव्याकडे बघा, तुमच्या दोन्ही तळव्याकडे बघा मातानो. एका मिनिटामध्ये आनंद देतो आणि मी इथं थांबतो. दोन्ही तळव्याकडे बघा, एकदा बघा किती सुंदर तळवे आहेत. एकदा जोरात टाळी वाजवा, जोरात वाजवा टाळी. नुसते एक टाळी वाजवून तिथंच थांबा, एक टाळी वाजवा तिथंच थांबा. जोरात वाजवा. झणझण्या आल्या का हाताला? आल्या का? नाही आल्या. आता जोरात टाळी वाजवा. झणझण्या आल्या पाहिजेत, जोरात वाजवा. आल्या का झणझण्या? थांबा. आता अजून झणझण्या येत नाहीत, मध्ये सासूचा नवऱ्याचा चेहरा आणा, आपोआप टाळी वाजते. हा जोरात वाजवा, वाजवा, जोरात वाजवा. थांबा. आल्या का झणझण्या? आल्या का? आता जरा हात लांब घ्यायचा आणि आता मध्ये बरोबर नवऱ्याला उभं करा, नाहीतर सासूला उभं करा. राग काढायचा आज. हा आणि 1 2 3 म्हणल्यानंतर झम करून टाळी वाजवायचे. हा लांब घ्या. हा 1 2 3. हा आल्या झणझण्या. आता अशा टाळ्या जोरात वाजवायच्या. जोपर्यंत मी थांबा म्हणत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. आणि प्रत्येक टाळी वाजवताना काय म्हणायचं आहे? आनंद म्हणायचा आहे. कधी आनंद म्हणाला का? कधी म्हणाला का आनंद? मग कसा येणार तो आनंद? आज म्हणायचं. काय म्हणणार? आनंद. बीपी झालाय आनंद, साखर आल्या आनंद. बीपीन साखर म्हणा, जोरात म्हणा आनंद. अजून तोंड उघडा. काय मरताय काय? गजर बिजर घालून कसा आलाय टनाटना? खरं सांगा. आईची शपथ घेऊन सांगा. माझं हे घर आहे, आज माझा कार्यक्रम आहे. आईची शपथ घेऊन सांगा, घरातनं कोण गजरा घालून आलं तर सांगा. एक सुद्धा नाही बघा. त्या नवऱ्यानं आणूनच दिला नसेल, ढेकळं घालतही आहे. काय आनंद आहे का? कसा होता त्या लग्नाच्या पहिल्या आठवड्यात? कसा आनंद होता तुमच्या चेहऱ्यावर? खरं सांगा, कसा आनंद होता? नवऱ्याला फक्त तू आणि मी. सासू गेली गंगेला, सासरा गेला कुठं, तू आणि मी. कसं त्या लग्न झाल्या 1 आठवड्यात लग्न झालं तेव्हा देवाला कसं जात होता? खरं सांगा. त्या हिरो होंडावर बसून. खरं, पुढं हिरो, माग होंडा,
आणि होंडा बसती कशी अशी, हे हात इकडून, ती हनवटी आणि हिरो माग बघत ड्र. आणि आता 15 वर्षानं त्याच गाडीवर बसताय. हिरो पुढं, माग 1 फूट अंतर ठेवून होंडा. आणि होंडा कशी करते, चला गेला कर, सोडा गेला कर, वेळ झाला की नाही मला, चढा की. मग ते हिरो म्हणताय उतरण जा की रिक्षानं, कशाला बसलेत माझ्या गाडीवर. मग लगेच ही मागणं, हप्ता कोण घालतोय गाडीचा, कोणी गाडी घेऊन दिली, बोंबा बोंब. लग्नाच्या पहिल्या आठवड्यात बघा कसा होता. हिरो मस्त 50-55 किलोचा, हिरोईन अगदी 35-40 किलोची. आता दोघांच्याकडे बघा, हिरो झाला 150 टनाचा, हिरोईन झाली 125 टनाची. त्या गाडीवर बसल्यावर हिरो होंडा गाडी कुई कुई, त्या हिरोचं पोट त्या टाकीवर. पेट्रोल टाकाय गेल्यावर तो पेट्रोलवाला म्हणतोय टाकी कुठं आहे. एक तर पोट माग घे, नाही तर तोंड उघड, त्यातनं सोडतो, जाऊ दे टाकीत. काय अवस्था करून ठेवलाय आयुष्याची. आणि गुलू गुलू बोलणार जोडप. आता तर हिरो काय करतोय, हेल्मेटच घालून बसतोय पुढं. काय मागणं बोंबलायचं ती बोंबल, काय तुला करायचं ते कर. आणि पुढं हिरो हेल्मेट घालून आणि माग होंडा भांडत, असं केलं तसं केलं, हे केलं ते केलं. अरे हिरो म्हणतंय काय. त्या कोल्हापूर रस्त्यानं आम्ही चाललो होतो. संजय घोडावतच्या पाठीमागं स्पीड ब्रेकर आहे बघा, स्पीड ब्रेकर. आणि ती एक स्पीड ब्रेकर नाही सर, 4-5 आहेत एकदम गुदू गुदू गुदू. आणि एक हिरो आणि होंडा येत होती गाडीवरनं. हिरोनं घातलंय हेल्मेट आणि माग होंडा म्हणजे पिटली होती. अशी भांडत होती, तुझं आसन तसं. पुढं आला स्पीड ब्रेकर, दान दान दान, होंडाजी उधळलं. दान करून खाली कधी पडलं त्या हिरोला माहीतच नाही. ते तसंच गाडी बुंगवायला लागलं पुढं. मी बघितलं काचतनं, माझ्या ड्रायव्हरला म्हणलं गाडी पळव, त्याला माहित नाही त्याचा मोदळा माग पडलाय. माझ्या ड्रायव्हरनं गाडी त्याच्या गाडीला लावली. ते बेनं माझ्याकडे बघायचं आणि बायकोवर इम्प्रेशन माराय, गाडी जोरात पळवायचं. मी शेवटी म्हणलं हे येड्या, तुझं बायको पडलं माग. माग बघलो, हा कुठं आहे, पडलंय जयसिंगपूर जवळ. म्हणलं तू आलायस इथं. मला म्हणते जरा येता का माझ्यावर, मर की म्हणलं एकटाच. हे आमचं नातं झालं. मला सांगा चालेल का आयुष्यात. कसा आनंद, कसलं. कधी नवऱ्याला, कधी त्या, अरे ढेकळानो वैर, कधी नेला का रे गजरा त्या माऊलीला. नको तिकडं करंड्या पोचवला असा लग्नाच्या अगोदर. उपयोग तर काय झाला नाही, शून्य. शेवटी ती म्हणली भावराया राखी बांधाय कधी येतोस, बस बोंबलत. कधी गजरा नेला का रे त्या माऊलीला. बरं गजरा येतो कितीला सर, कितीला येतो. 5. बघा सर अजून चेंगाटच आहे. 5 म्हणते, जरा 50 बिन्नाचा गजरा. ए बाई माऊली, त्या अजून चेंगाट दिसतंय बघ. 5चा गजरा म्हणते अजून, म्हणजे सुकल्याला वगैरे कोणी नाही घेतलेला. साहेब नेता का लॉट मध्ये 5ला ठेवलाय, तसलं घेऊन येत आहे बघ. गजरा जरा चांगला 50चा घ्यायचा, माझ्या समोर घेऊन आता घालायचा माझ्या आईला. चांगला गजरा 50चा. कधी रे वटवागळ घेतला का. आज गजरा घेऊन घरला जायचं. चांगला गजरा मारुती रोडला जायचं, गजरा चांगला घ्यायचा, गजरा घरला घेऊन. आणि ते गजरा घेऊन असं जायचं नाही, होय ग तुला गजरा आणलाय घाल का. ती म्हणाल बाहेर कुत्र्याला घालन बस त्याच्याजवळ. तुमचं पण ना मला डोकं फिरलंय बरं का माझं. अरे गजरा न्यायचा ना, असं उड्या मारत जायचं असं. असं जाऊन तिला म्हणायचं यस डार्लिंग. नुसतं डार्लिंग म्हणल्यावर तिनं पहिला तोंडाचा वासच घेतला पाहिजे. असा शब्द येऊच कसो शकतो. लगेच तिला म्हणायचं ती काय भानगड नाही, मागच्या आठवड्यात मार खाल्ल्यापासून तसलं काय केलं नाही. आज ओरिजिनल नसे आल्या, वसंतराव आलतं म्हणायचं, भावना आणलं होतं. त्यामुळं गजरा आणि तुम्ही पण हवऱ्यागत करायचं नाही ग. ए मातानो, गजरा बघून बघा कुठं गजरा कुठं. आणि दुसरं म्हणजे गजरा बघून त्याच्यावर संशय घ्यायचा नाही. त्या संशयानं अर्ध मेलं, त्याला मुळव्याच झाला तुझ्यामुळं. त्यानं गजरा आणला की खरं सांगा कुणाला आणला होता, खरं सांगा, खरं सांगा, आजपर्यंत आणला नव्हता ना आताच कसा आणला गजरा, कुणाला सांगा. तुलाच आणलाय.
तुझ्या भीतीनं ते कुत्र्याकडे पण बघत नाही रस्त्यावर, गप सरळ मार्गाने जातय. आलं का लक्षात? आणि त्याला काय एक काम आहे का? सकाळी 8ला ते घराच्या बाहेर जातंय, 8ला. संध्याकाळी 7 वाजता आलं, घर बघितल्या बघितल्या लगेच त्याला घरात पण शिरता येत नाही. किती कामं असतात. पहिला आडोशाला उभं राहतंय, मोबाईल काढतंय, सगळं मेसेज डिलीट करतंय. जेवढं पाहिजे तेवढंच ठेवतंय. सख्या बहिणीचा पण डिलीट करतंय, शंकेला वावच नको म्हणतंय. एवढं त्याला छळलंयसा. त्यानं गाजरा मला लाजता येतं, तुम्हाला का लाजता येत नाही का? गाजरा त्यानं आणला की लगेच असा पहिला गाजऱ्याकडे बघायचं. लाजा ना. तुमचं कसं झालंय? नुसतं धबाक 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 धबाक. नवऱ्याजवळ यायचा, नाश्ता करताय का हो? नाश्ता. तो म्हणतोय बाहेर काय तर वडा खातो, तुझा नाश्ता नको, तू आपलं ग, तू आवरण, तू जा. माझी पोरं मी आम्ही काहीतर बघतो, पहव भिव खातो, तू असलं झालंय का? तुम्ही जगत का नाही का? अरे कसं, अरे मी पुरुष असून मला एवढं लाजता येतं, एवढं असा हा हा ला 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 ग बाई ग ला ला. म्हणजे तसा नाही मी. आणि म्हणशील भावना आयटम भारी आणलाय, 2 in 1 दिसतोय आज, मुक्कामी ठेवता का? होऊन जाऊ दे लावण्याचा फड. माझ्यासारखा पुरुष जर एवढा आनंदी राहतो मातानो, काय झालंय का तुम्हाला? का तुम्ही तोंड असं वटवागळासारखा करून का साखरण बेपे आनंदात राहायचं? हा हो का करत नाही? नुसतं वास 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 वास. हा, त्या आरशाजवळ गेलं तरी शांत नाहीत. ते आरशाजवळ गेलं तर कंगवा काढला बघ, इकडून घातला तर करत एवढा बचका केसाचा काढतय, स्वतःच्याच डोक्याचा. बर काढतय ती काढतय, टाकून तर देतय का? साठवून ठेवतय. ह्या पिशवीत ठेव, त्या पिशवीत ठेव, कपाटाखाली घाल, किचनच्या बाजूला ठेव. स्वतःच्याच डोक्याची केस एवढी साठवून ठेवतय. आणि कधी तर रस्त्यावरनं आवाज आला, 500 केस, 500 रुपये केसावर भांडी, पळालच बघा हे बाबा. एवढी केस देतय, एक भांड घेऊन येतय आणि नवऱ्या पुढं उड्या मारतय. आपल्या संसाराला भांड घेतलं, टकली झाली ना बाई तू. का जगत नाही ग माऊलीनं? जगायचा. सगळ्या नवऱ्यांना मी सांगतोय, सगळ्यांना मी सांगतोय की घरी पहिला हसत हसत जायचं. का? आपलं घर आहे. घर बाहेर किती टेन्शन असू दे, काय मरताय का रे? पहिला घरी गेलं, शेवटची 2 मिनिटं झालं, आता कंटाळा आलाय काय? हा थांबा 5 मिनिटात थांबा. तुम्ही कुठं जाताय येताय ग सगळ्या? तुमची गँग काय आहे जरा? तुमच्या गँगचं कळणं झालंय मला. निदान जेवायला पण जात नाही सा, गजरं पण घालं ना सा, नुसतं ती पोरं उजळत तिकडे तिकडे फिरताय. बसा तिथं, कुठं जाऊ नका. कुठं 5 मिनिटात कुठनं जाऊन येताय? बोकांडी आमच्या. आता कोणाला उठायचंय? हा, सगळ्यांनी आनंदामध्ये राहायचं, एकदम फर्स्ट क्लास. या सगळ्या पुरुषांना मी सांगतोय, घरी आनंदात जायचं, आनंदात जायचं. आणि बिचार हे आता आनंदात जातंय, हे आनंदात जातंय आणि हसतंय. तुम्हाला काय झालंय का? तुम्ही आता नवरा आला, आजच घरी जाऊन आला मोदळा पुढं, नुसता गालाला हात लावायचा, या आज जायचं. ती पहिला 1 ग्लास पाणी पिऊन खाली बसतय. नेमकं झालंय काय? मागणार काय हाय आज? हे आनंद, आनंद पाहिजे. या सगळ्यांना मी सांगतोय, घरी गेल्या गेल्या आज सांगतोय, गेलं आपल्या बायकोकडे बघायचं, मनसोक्त हसाय. काय मरताय का? काय मरताय का? हसायचं. आता मी सांगितलंय हसायचं म्हणून लगेच जाऊन प्रयोग करायचा नाही. पहिला अंदाज घ्यायचा. तुमचं इंजान तुम्हाला माहिती किती व्होल्टचं आहे, किती पॉवरचं आहे, डिझेलवर चालतंय, पेट्रोलवर चालतंय का ढकलत आणलंय?
मी सांगितलंय म्हणून लगेच प्रयोग. त्या रत्नागिरीला तसं झालं. पुढे एक बसलं होतं. मी म्हणलं घराकडं जायचं, बायकोकडं बघायचं, मस्त हसायचं. पुढं बसलं होतं. एवढं पेटलं, एवढं पेटलं, एवढं पेटलं, त्याला काय सुचनाच. घराकडं गेलं, नेमकी बायको उंबऱ्यावर उभी होती. आणि ह्याला आठवलं सरानं सांगितलंय बायकोकडं बघून हसायचं. आणि ते हसलं. जसं हसलं तिनं धरला, खाली पाडला, उरावर बसली. 150 टनाचा मोदळा होता. हे होतं 40 किलोचं. लागलं टाचा घासायला. 2 ठोसं लावलं तिनं. आणि म्हणली नालायका, 18 वर्ष लग्नाला झाली, 18 वर्षात एकदा पण माझ्याकडे बघून हसला नाहीस. 18 वर्षात एकदा पण माझ्याकडे बघून हसला नाहीस. आणि मगाशी माझ्या आईला अटॅक आलाय, हसत आलायस रे घरला म्हणले. त्यामुळं अघोरी प्रयोग करायचा नाही. आमच्याकडे परत काही वेळ नाही तुमचं सोडवायला. अंदाज घेऊन का स्तुती करायची का नाही. नाही सगळ्यात शेवटचा 1 मिनिट घेतोय. आली बघा ही तिसरीच गँग आली. रमत डुलत बोकांडी पोरं मारत. चला सगळे मागा. हा असू दे, हाऊसफुल गर्दी आज. टाळ्या वाजवा, एकदम फर्स्ट क्लास. हा काय सांगतोय शेवटचं सांगतोय. आता शेवटचं सांगतोय. पहिला घरात प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक व्यक्तीची काळजी घ्यायची, स्तुती करायची. काय मरताय काय काय बायको त्या हॉटेलात जाऊन बसतेस, कुठल्या कुठल्या टावेलनं काय काय त्यानं करून आणलेलं तुला घालते, तरी काय जेवण होतं. वा वा वा. जरा किचनमध्ये बघितलंस का बाबा काय जेवण होतं. घरात काय मरताय का रे. बायकोची स्तुती करावी 100%. मला हा मंत्र 12 वर्षापूर्वी दिला माझ्या गुरुजींनी. म्हणले बाहेरच असतोस, बायकोकडे बघायचं, जरा स्तुती करायची. मी पण ठरवलं ओके. आपल्या बायकोला माधुरी दीक्षित लय आवडत होती. म्हणलं आज घरी जायचं आणि पल्लवी नाव कॅन्सल, माधुरी म्हणायचं. कार्यक्रम होता माझा आताचा उस्मानाबाद, तेव्हाचा उस्मानाबाद. तिथून यायला जवळजवळ 12-1 वाजणार होते. ऐक म्हणलं कितीही वाजू देत. घरी गेलं, समोर आलं, माधुरी म्हणायचं. सगळा राग तिचा निघून जातोय. माधुरीतला मा जिबेवच आणून ठेवला होता. गाडी घराजवळ आली, वर चढलो, टकटक केलं. जी तिनं दरवाजा उघडला, माधुरीचा मा आतच गेला. ते 1:30 वाजता जे उठून माझ्या समोर उभं होतं ते रूप बघितल्यावर म्हणलं आता काय खरं नाही. हितं माधुरी म्हणाय नको, नाहीतर मसोबा सारखं मारल आपल्याला. म्हणून माचा मा आत गेला. कारण 1:30 वाजता उठून आलतं. मी सांगितलं होतं 9 पर्यंत येतोय म्हणून जरा मेकअप करून बसलं होतं. काजळ लावलं होतं, तिथं झोपलं होतं. काजळ विस्काटलेलं होतं, केस वर झालेले होते. ऑलरेडी एक दात बाहेरच आहे. आणि मला म्हणलं याची काय येळ झाली का. मा आत घेतला आणि गप घरात गेलो. मला म्हणलं केल्याला कोण गिळायचं. म्हणून 1:30 वाजता म्हणली जेवायचं आणि झोपायचं. दान करून ताट आदळलं. तसं मला चर्र झालं. एका भांड्यात पळी घातली, झम करून एक पदार्थ काढला, दान करून ताटात आदळला. झुंका. रात्रीच्या 12 वाजता झुंका पिटलं, ते पण पिवळं. नेमकं मला कळना हाय काय. रागाच्या भरात काय करल सांगता येत नाही. म्हणलं गपच बसलो होतो. देवाला प्रार्थना केली, झुंकाच निघावा. दिसाय तर सेम टू सेम आहे. म्हणलं भाकरीचा तुकडा घ्यायच्या अगोदरच म्हणलं गिळा की म्हणल्यावर तुकडा घेतला, जरा त्यात बुडवला, धाडस करून तोंडात घातला. तोंडात घातल्यावर म्हणलं डाळीचा पिठाचा झुंकाच आहे. कसा तर गिळला. म्हणलं आता येळ आल्या हिची स्तुती करायची. म्हणून तिच्याकडे बघितलं, गालाला हात लावला आणि म्हणलं पल्लू वाह, काय झुंका बनवलायस, वाह. तशी उठली, लाटणं घेतली, माझ्या उराव बसत म्हणली नालायका, शेजारणीनं दिलेला झुंका लय आवडला का रे. म्हणलं
तेव्हापासून स्तुतीच्या काय नादाला आपण लागलो नाही. आनंदानं जगा. सांगण्याचा उद्देश हाच आहे मातानो. जेवढ्या आतून डोळ्यात अश्रू आले, आई बापाची आठवण आली, कर्तव्याची आठवण आली, तितकंच हे जीवन जगणं खूप खूप खूप. या शरीराला न्याय द्या. का देत नाही तुम्ही शरीराला? हातातला मोबाईल 40,000चा आणला असता त्याला किती जपतीस ग, त्याला कवर घालतीस, त्याला स्क्रीन गार्ड घालतीस, काय वाटेल ते करता. हात जोडून सांगतोय बघ माऊली, इकडं बघ, एवढं सुंदर अरोबो करोबो खरोबो रुपयाचं शरीर आपल्याला दिलं, अजिबात आपण त्याची काळजी घेत नाही. 1 तास अर्धा तास आपल्या शरीरासाठी आपल्याला द्यावाच लागेल. लक्षात घ्या. आनंदानं जगा, खूप खूप आनंदानं जगा. माझ्या माईच्या या माई पुरस्कार प्रदान सोहळ्याला मला इथं बोलवलं, त्यामुळं अगोदर जबाबदारी आणि आई बाप कळत असताना आनंदी जीवन जगणं काळाची गरज आहे, म्हणून हा आनंद दिलाय. आज घरी जायचं. सासवा किती आले जरा हात वर करा. सासवा सुना जोडीनं किती आले जरा उभा राहा. उभा राहा जरा उभा राहा. सासवा सुना जोडीनं किती आले उभा राहा. उभा राहा जरासं उभा राहा. आज यांचा नंबर काढणार आहे माझ्या माईच्यासाठी. 2च मिनिटात नंबर काढतो. किती आले सासवा सुना? जरा इकडे या. चला इकडे या. या जरा माझ्या समोर या. इकडे या. सासवा सुना जोडीनं लवकर इकडे या. इथं या जरा. इथं या. इथं या. या विचार लवकर. सासवा सुना किती आले? जी सासू सुना आल्या पण उठली नाही, उद्या ती दिसत नाही. उद्या दोघींचा फोटोच भिंतीवर आहे. हा, कोण कोण जोडीनं सासवा सुना आल्या चाट करून. बरं तिथंच थांब. ती सासू हा तिथं. अजून तुम्ही इकडे या. दोघे इथं या. या जरा नंबर काढू दे मला. जोडीनं आल्या. थांबा इथं थांबा. जरा नंबर काढणार आहे. अजून कोण आहे? सासू सुना लवकर या. याल माऊली लवकर ये. चाल लवकर. हा ये लवकर. हा, मोबाईल आणलाय का? कुठं आहे मोबाईल? हा ठीक आहे, थांब जरा. हा ये इथं माऊली. इथं तुझे सासू कुठं आहे माऊली? पुढे एकटंच येतायस आणि त्याला सोडून येतायस काय? तिथं जोडीनं उभं राहायचं आहे. जरा जोड्या बघायच्या आहेत मला. चाल लवकर माऊली. शेवटचा आहे. माझ्या माईनं मला आता हळूच कानात सांगितलंय. माझ्या कानात सांगितलंय. तू सून कुठं आहे? हा इथं उभं राहा. नंबर काढायचे आहेत मला. हा चला. चालते इथं उभं राहा. हा अजून. हा चला आल्या. ओके. 1 2 3. हा तिथं उभं राहा माऊली. तिथं उभी राहा. ए तुझी सासू कुठे आहे? तिकडं सोडून हिथं काय आहे? जोडीनं उभं राहा माऊली. तू जरा इकडे सांभ. हा तुम्ही तिथं उभं राहा. ओके. चला आता सगळ्यात पहिला प्रश्न आहे. या सासवा सुना आलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या सासवांना घरात ठेवून आलेला आहे. असू दे. प्रत्येक वेळेला कुठे घेऊन फिरायचं आहे? तिचं बघायचं का आमचं बघायचं? आमच्या डोक्याला पुरं झालंय. जात पण नाही. काय करणं पण झालं. हा मला सांगा. पहिला प्रश्न आता मी विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर 1 मिनिटात तुम्ही मला द्यायचं आहे. लगेच आपण इथं थांबायचं आहे. पुढचा कार्यक्रम आहे. मलाही भुर्र पुढे जायचं आहे. भूक लागलेली आहे. किती सुना? जर कोण खोटं बोललं 1 मिनिटात छातीत कळ येणार. 5 मिनिटात घामानं भिजून 7व्या मिनिटाला मेजर अटॅक. खोटं बोलायचं नाही, खरं ते सांगायचं. किती सुना उठल्या आपल्या सासूच्या पाया पडतात? खोटं बोललीस जर नाही छातीत कळ आली, माझं नाव सांगत नाही. 1 पण नाही. बरं राहू दे. पाया पडायचं राहू दे. पाया पडायचं. कधी मोदळा वाकवायचा आणि कधी काय, राहू दे. किती सुना उठल्या आपल्या सासूला मिठी मारतात? ए ती तसली मिठी नव आत्या. कधीच आत्या. माहेरी गेल्यावर आईला कशी मिठी मारताय ग? आई म्हणत्या पोरगी 10वीला आलीस तरी अजून सुधरण्यास. तशी मिठी 1 पण मारत नाही. का ग सुनानं मारताय? बर जाऊ दे. चला सुनांचं जाऊ दे. किती ए सासवे, तुम्ही तर काय कमी आहे काय? अंगात पाणी ग तुमच्या. ढीगभर खातायसा, बाहेर बसतायसा फोन घेऊन. अजून काय खायला दिलं नाही बघा. काय केलं ना? एवढी 150 टन झाली कुठनं तू? 10 भाकरी हाणतायसा आणि सुनाचं काय सांगत बसताय. चला असू दे. आता हा विषय मी परत घेऊन येणार आहे. आता वेळ आपल्याकडे नाही, पण आज मला नंबर काढायचे आहेत. तुम्ही जरा दोघी उभं राहा. बघूया कोणाचा नंबर येतोय जवळ. तुम्ही जरा इकडे ये का? हां इकडे. नंबर जरा आता काढले पाहिजेत. ओके. आपली कुठे आहे सुनबाई? माऊली कुठे गेली? चला इकडा. उठ गा. दीदी थांब. तू बस तिथं बस. हां
जरा इकडे सरा, सुरुवातीतूनच करायची आहे. जरा आई जरा उभं राहा 1 मिनिट. हां, मार मिठी, कडकडून, गालावना हात फिराव, आय लव्ह यू, अग्या लगेच पप्पी गालाची. चाल ए खाय लाजती खोई खोई, अगं गा कुचकी. चाल मिठी मार. सासवे तू जरा वांड दिसते. मिठी मिठी मार. चाल मिठी मार, मार मिठी. सुनाचा मुका घे. तू जरा गाप गा, मी आहे तुझा भाऊ. मुका घे. मरत्यास काय इकडचा? ऐक इकडून ये, इकडून ये. चाल तिकडच्या गालाचा मुका घे. मुका घे. आय लव्ह यू. ए तिला तिच्या मुका घे. घे जोरात घे. घे चाव तिच्या गालाला. घे मुका घे. गाल दे तिला. घे मुका घे. घे घे इकडचा, इकडचा एक घे. काय होतंय? मरत्या काय? घे. चाल मार मिठी. चाल गाय मार मिठी मार. कडकडून गालावून हात फिराव, गालावून हात फिराव. माझं शोन गमन. मुका घे, मुका घे. ए मार के मिठे जोरात. चाल मिठे मिठे जोरात, कडकडून अजून जोरात. गालावून हात फिराव, गालावून हात फिराव. माझं शोन गमन, पिल्लू गमन. घे मुका. सासूचं काय काय झालं तिच्या गालाला? घे के मुका. मरतय काय? चाल घ्या. तू वांड दिसती जरा. सोन घ्या. अजून एक मुका घे. चाल चाल मिठी मार जोरात. अरे बाबा चाल लवकर. कडकडून गालावून हात फिराव, गालावून हात फिराव. दोघी जा. मुका. चाल मिठे. काय झालं? लांब लांब असलं नाही. जोरात मार. कडकडून अजून जोरात. धार दिला. धार. गालावून हात फिराव. एक सुनाच्या गालावून हात फिराव गा. माझं शोन म्हण. माझं शोन. आबास क्या बात आहे. अगं बाई ग कस. मार मिठे. चाल कडकडून मिठे मार. मार मिठे. गालावून हात फिराव. माझं शोन गमन, माझं बाळ गमन, माझं पिल्लू गमन. चाल पाया पड सासूच्या एकदा. चला सासूच्या पाया पडा. चला पडा. वा 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 वा. आनंद आहे, आनंद आहे. सब मंगल आहे, सब आनंद आहे. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या घराघरात हे चित्र दिसेल त्या घरामध्ये खऱ्या अर्थानं माणूस तयार होणार आहे. लक्षात घ्या. गमतीत घेऊ नका. तिथं कारण छत्रपतींनी स्वराज्य उभं केलं आईच्या मांडीवरती, पण संभाजी राजाने आपल्या शरीराचे तुकडे करून घेतले कारण ते लेकरू आजीच्या मांडीवर घडलं होतं. एवढी आजीची ताकद आहे. लक्षात घ्या. आलं लक्षात? तर असा आनंदी बसा. तुमचे सगळ्यांचे नंबर काढलेले आहेत. घरी बक्षीस पोच होईल ना. तुम्हाला माझं घर माहीत ना मला तुमचं घर माहीत. बसा, देतो बक्षीस. बसा. आज माझा जरा सारथी आला नाही. माझी पुस्तकं नाहीत. आलं या. सगळ्यात शेवटी आलेली गँग आहे. तर सगळ्यांनी असं आनंदात राहा. सगळ्या पुरुषांना सांगतोय, मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल. मला 15-20 वर्षापूर्वीचं भाऊंचं वाक्य आठवतं. वसंता फक्त सांगली जिल्हा नाही रे माझ्या लेकरा, तुला अखंड महाराष्ट्रभर जायचं आहे बघ. पश्चिम महाराष्ट्र मला नको, तर महाराष्ट्रामध्ये जात असताना भाऊंच्या आशीर्वादाने, माझ्या वहिनी साहेबांच्या आशीर्वादाने लक्षात घ्या. आणि अखंड भारतभर घुसायला लागलो. मग दिल्लीच्या तख्तापासून ते अगदी इकडं गोव्यापर्यंत, गोव्याला सुद्धा लक्षात घ्या माझी व्याख्यानं झाली. लेकरं आईबापाच्या गाड्यामध्ये पडतात, आईबाप लेकरांच्या गाड्यामध्ये पडतात. अतिशय सुंदर नातं सासू सुना. एका तर सुनानं मला म्हणे, सर तुमचं नाशिकला व्याख्यान कधी आहे? म्हटलं का गमावली? नाही मला भेटायचं. म्हटलं आता नको, माझी भेट नाही होणार. तिथं आली. साठवलेलं 1200 रुपये मला तिनं दिलं. 1200 रुपये हातात बघितलं. म्हटलं का गमावली? नाही दाद्या तुला ठेव, एखादा शर्ट घे. म्हटलं काय झालं? नाही तुझ्या व्याख्यानाला माझी सासू आली होती मागच्या महिन्यात. मग घराकडे आली आणि 14 वर्षात पहिल्यांदा सासूनं मला मिठी मारली म्हणली. आणि हे माझं एक शर्ट तुझ्यासाठी. एवढं सुंदर नातं आणि कुटुंब होत आहे. या कुटुंबाला जपा, आयुष्याला जपा. भाऊंच्या आशीर्वादाने या मातीमधलं पोरगं आज नॉट ओनली इन महाराष्ट्र. लक्षात घ्या. रशियापर्यंत त्याचे व्हिडिओ बघितले जातात, जर्मनीपर्यंत त्याचे व्हिडिओ बघितले जातात. शिवजयंतीला छत्रपती बाबासाहेब आणि आईबाप सांगण्यासाठी जर्मनीला याल का? लक्षात घ्या. तिकडून लोक आपल्याला बोलवायला लागलेत. हा वसंता खूप छोटा होता, आजही तसाच जमिनीवरती आहे. फक्त अशा बापाचं आणि अशा आईचं प्रेम या काळजामध्ये घेतलेला वसंता लक्षात घ्या या जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. कारण तुमचं प्रेम आहे मातानो. आणि आज माईंच्या या सोहळ्यानिमित्त मला जर काही द्यायचं असेल तर आमच्या या वाघाचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच वाघासारखा राहणार आहे. त्याची नजर अशी तीक्ष्ण निरोगी राहणार आहे. आणि त्याचा केसांच्या पासून अगदी डोक्यांच्या केसापासून पायांच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे. एवढंच भगवंताला माझ्यासाठी मागा, माझ्या झोळीमध्ये टाका मातानो. आपल्या सगळ्यांच्या ऋणामध्ये मी राहतो. आणि पुन्हा एकदा भाऊ, आपण मला सेवा करण्याची संधी दिलात. आपल्या ऋणामध्ये मी कधीही माझ्याकडे मी इथं आलो होतो 8-10 वर्षापूर्वी. आईंना माहिती आहे माझ्याकडे कॅमेरा नव्हता तेव्हा. खूप स्ट्रगल होतं. पैसे लोक देत नव्हते. आज एका दिवसाचे 1 लाख घेतो. आज
आज कशालाच कमी नाही, कशालाही कमी नाही. खूप खूप सगळं काय. त्या काळामध्ये येत होतो, शूट करायचं असायचं, मोबाईल 300 रुपयाचा चायनाचा वापरायचो आणि एक मोडका कॅमेरा घेऊन आलो होतो मी, एक मोडका कॅमेरा. आणि माझा कॅमेरामन याही तर मी बाहेर उभा होतो, भाऊ माझ्या जवळ उभे होते आणि तिथं माझा मोडका कॅमेरामन त्याच्यात कार्ड घालून प्रयत्न करत होता काही करून सरांचं शूट करायचं आहे. आणि ते काय त्याला यश आलं नाही, कॅमेरा आमचा बंद पडला, छोटासा कॅमेरा होता. आणि मग दुसऱ्या लगेच तिथं कार्यक्रम आमचा झाला आणि लगेच भाऊनी मला सांगितलं की दुसरा एक कार्यक्रम आहे वसंत, तुला करावं लागेल. कार्यक्रम नव्हते, आज महिन्याचे 50 कार्यक्रम आहेत, 100-150 कार्यक्रम मला सोडावे लागतात. त्या काळात महिन्यातून कुठं तर 4-5 कार्यक्रम असायचे. भाऊनी पुढची तारीख दिली, लगेच मी कार्यक्रमाला आलो, त्याच दिवसाची वाट बघत बसलो. कार्यक्रमाला इथं आल्यानंतर माझ्या हातामध्ये एक एवढा बॉक्स ठेवला. तो बॉक्स भाऊ म्हणाले उघड. आणि ज्या वेळेला तो बॉक्स मी खोलला, त्यात एक सुंदर, एवढा सुंदर कॅमेरा होता, खूप सुंदर कॅमेरा होता. आजही तो कॅमेरा माझ्या जवळ आहे आणि खूप काही त्यात एक्स्ट्रा बॅटरी होती. तो कॅमेरा आला आणि आज माझे त्या कॅमेऱ्यामुळे यूट्यूबला 5 लाख+ सबस्क्रायबर्स आहेत, 7 लाख इन्स्टाला सबस्क्रायबर्स आहेत. आणि त्या कॅमेऱ्यातले व्हिडिओ आज महाराष्ट्र नाही, देशभर नाही, जगभर पोचतात. बाप असावा तर असा असावा लागतो. पोरग न मागता लेकराला काय पाहिजे हे ज्याला कळतं, अशा वसंताच्या पाठीशी जर असा बाप असेल तर तुमची लेकरं इथं शिकतात. लक्षात घ्या, हा बाप त्यांच्यासाठी काय करत असेल आणि ही माऊली त्यांच्यासाठी काय करत असेल. खूप काही बोलायचं असतं, पण सगळ्या गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, कर्तृत्वाने सिद्ध करायच्या असतात. भाऊ, या जागतिक लेवलला ज्या वेळेला तुमच्या वसंताचं नाव घेतलं जाईल त्यावेळेला तिथून नमस्कार तुमच्या चरणावरती असेल. भाऊ, एवढंच मी बोलतो. आणि आजच्या या पुरस्कार सोहळ्यानिमित्त मला आपण इथं बोलवलात, या उंचीचं मला समजलात, मी आपल्या सगळ्यांच्या ऋणामध्ये राहतो आणि मी इथं थांबणं पसंत करतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या आणि शिट्ट्यांमध्ये, मला शिट्ट्या ह्या फक्त लावण्यांसाठी नाहीत तर ह्या अशा झंझावातासाठी सुद्धा व्हायला पाहिजे. अजून जोरदार आवाज येऊ देत शिट्ट्या आणि टाळ्यांचा. सर, खूप खूप धन्यवाद. ह्या 1 तासाने मला वाटतं सगळ्यांनाच खूप काही दिलेलं आहे आणि त्यातलं व्यक्त व्हा आणि मुक्त व्हा, मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे सगळ्यांसाठी. तर सर, पुन्हा एकदा आभार.